ईस्ट इंडिया कंपनीला मिळणारी खंडणी बंद करण्यासाठी शिवरायांनी सुरत लुटली. फडणवीसांना इतिहास माहित नसेल तर आम्ही मास्तर पाठवू. फडणवीसांच्या टीकेला राऊतांचं उत्तर. फडणवीस शेवटच्या पेशव्याचे उत्तराधिकारी. इतकंच नाही तर फडणवीस औरंगजेब फॅन क्लबचे चेअरमन. फडणवीसांच्या टीकेनंतर राऊतांचा हल्लाबोल. बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंच्या रक्तात काही संबंध नाही. आज बाळासाहेब असते तर त्यांनी उद्धव ठाकरेंना मातोश्री बाहेर काढलं असतं. नितेश राणेंचं टीकास्त्र. मीडिया दूर गेला की फडणवीसांचे आमदार मला भेटतात. फडणवीस किती द्वेष करतात हे त्यांचे आमदार मला सांगतात. मनोज जरांगे यांची फडणवीसांवर टीका. बारामतीत अजितदादांची जनसन्मान यात्रा. अजित पवारांचं बारामतीकरांकडून जंगी स्वागत तर जय पवारांची बारामतीत बाईक रॅली. संधी दिली तर नक्कीच लढेन. बारामतीमधून निवडणूक लढणार का या प्रश्नावर जय पवार यांची प्रतिक्रिया. यंदा मुख्यमंत्री अजितदादा. जनसन्मान यात्रेनिमित्त बारामतीमध्ये बॅनरबाजी तर बॅनरवर आतापर्यंतच्या सर्व मुख्यमंत्र्यांचे फोटो तर 2024 पर्यंत शिंदे मुख्यमंत्री राहणार असल्याचा बॅनरवर उल्लेख. महायुतीतील लोक एकमेकांचे गळे दाबणार. यातून फडणवीसही सुटणार नाहीत. बारामतीमधील बॅनरवरून राऊतांची प्रतिक्रिया. शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर. समरजित घाडगे आणि सतेज पाटलांकडून पवारांचं स्वागत. समरजित घाडगेंसह कोल्हापुरातील भाजपचे 18 नगरसेवक पवार गटात प्रवेश करणार. सोलापुरातील शरद पवार गटाच्या शहराध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा. पक्षांतर्गत गटवाटीला कंटाळून राजीनामा दिल्याची पक्षांतर्गत चर्चा. उद्धव ठाकरेंविरोधात याचिका दाखल करणाऱ्याला कोर्टाचा दणका. मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना 2 लाखांचा डीडी देण्याचे कोर्टाचे आदेश. बंजारा समाजाच्या महंतांनी दिलेला अंगारा न लावल्यानं अपमान झाल्याचा आरोप. अमोल कीर्तिकरांच्या याचिकेवर वायकरांना 4 आठवड्यात उत्तर सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेच्या निकालाप्रकरणी 3 ऑक्टोबरला पुढील सुनावणी. काँग्रेसनं विधानसभेच्या अधिक जागा लढवाव्यात अशी कार्यकर्त्यांची इच्छा. आघाडी धर्म पाळून एकत्रित निर्णय घेऊ. वडेट्टीवार यांचं वक्तव्य. पुढील 8 ते 10 दिवसात महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर चर्चा होईल. सुप्रिया सुळे यांची माहिती. तर उमेदवारांना प्रचारासाठी वेळ मिळायला हवा. सुळेंचं वक्तव्य. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येणार. आम्ही 200 जागा जिंकणार. अनिल देशमुख यांचा दावा. तर विधानसभेच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न. देशमुख यांचा आरोप. आरक्षण दिलं नाही तर 113 घालवणार. 113 आऊट करणार. मनोज जरांगेंचा इशारा. खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं असं विरोधकांचं सुरू. चंद्रशेखर बावनकुळेंची टीका. तर 26 नोव्हेंबरपर्यंत विधिमंडळ गठीत करावं लागणार हे सर्वांना माहिती. बावनकुळेंचं वक्तव्य. दिल्लीत नड्डांच्या हस्ते माझा भाजप प्रवेश पण काहींनी विरोध केला असावा म्हणून तो जाहीर झालेला नाही. खडसेंची प्रतिक्रिया. तर अशा परिस्थितीत भाजप राहणं योग्य वाटत नसल्याचंही खडसेंचं वक्तव्य. तर खडसे 2 दिवसात भूमिका जाहीर करणार असल्याची सूत्रांची माहिती. खडसे आमच्यासोबतच राहतील असं वाटतं. खडसेंच्या भाजप प्रवेशावरून आता चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य. फडणवीस आमचे विरोधक नाहीत. आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर मी राजकीय बोलणारच. मनोज जरांगे यांचं वक्तव्य. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवार निमित्त सहकुटुंब घेतलंय भीमाशंकर इथं दर्शन. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांची उपस्थिती. आढळराव शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार का? चर्चांना उधाण. नितेश राणेंकडून रामगिरी महाराजांची भेट. नितेश राणेंच्या कामाचं रामगिरी महाराजांकडून कौतुक. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्याकडून राजकोट किल्ल्याची पाहणी. भास्कर जाधवांकडून पुतळा पडलेल्या ठिकाणाची पाहणी. राजकोट किल्ल्यावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त. एकनाथ खडसेंच्या वाढदिवसानिमित्त मुक्ताईनगरमध्ये पवार गटाचे बॅनर. खडसेंच्या बॅनरवर पवार आणि पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचे फोटो. अजित पवार गटाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर तुतारी हाती घेण्याची शक्यता. भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरेंबाबतच्या तक्रारीची दखल घेतली नाही तर तुतारी हाती घ्यायला किती वेळ लागणार? रामराजे नाईक निंबाळकर यांचं सूचक वक्तव्य. मी लाडकी बहीण योजनेला चॅलेंज केलं म्हणणं चुकीचं. याचिकाकर्ते अनिल वडपल्लीवार यांची प्रतिक्रिया. तर काँग्रेसच्या विचारांशी सहमत पण पदाधिकारी नसल्याचंही वडेट्टीवार यांच्याकडून स्पष्ट. नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून पुण्यामधील स्वारगेट मेट्रो स्टेशनची पाहणी. मोहोळ यांच्याकडून पुणे मेट्रो कामाचा आढावा.
शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजितदादांच्या चिंतेमध्ये वाढ. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टला विरोध करणाऱ्या 4 नवीन याचिका सेशन्स कोर्टात दाखल. याचिकांवर 5 ऑक्टोबरला सुनावणी. पुतळा दुर्घटनेमधील आरोपी शिल्पकार जयदीप आपटेचं कुटुंब पोलिसांच्या नजरकैदेत. सलग 5 दिवसांपासून आपटेच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त. 7 पथकांकडून जयदीप आपटेचा मुंबई, कल्याण, ठाणे आणि कोल्हापूर तसंच गोव्यात शोध सुरू. पूरस्थितीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं लक्ष. मराठवाडा आणि विदर्भातील पूरस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून अजितदादांची प्रतिक्रिया. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कोल्हापूर दौऱ्यावर. कोल्हापूर दौऱ्यावेळी राष्ट्रपती अंबाबाईंचं दर्शन घेणार. मंदिर परिसरात कडक सुरक्षा तैनात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सोनगाव आणि रुद्रेश्वर शिवमंदिरामध्ये जाऊन केली शिवपूजा. भगवान शंकराला फडणवीस यांनी अभिषेक केला. मराठवाड्यात पावसाचा कहर. 24 तासात 284 महसूल मंडळात अतिवृष्टी. अनेक नद्यांना पूर. 3 जणांचा मृत्यू तर 78 जनावरं दगावली. धुळ्यात अनेर धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस. धरणाचे 10 दरवाजे 1 मीटरनं उघडले. अनेर धरणातून 15,880 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. नांदेड जिल्ह्यात लिंबोटी धरणाचे 12 दरवाजे उघडले. मनार नदीत पाण्याचा विसर्ग सुरू. मनार नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. अहमदनगर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस. चांगला पाऊस पडल्यानं खरीप पिकांना जीवनदान. जळगावात पावसाची संततधार सुरूच. शेती पिकांना फटका. शेतकरी आर्थिक संकटात. छत्रपती संभाजीनगरच्या बालानगरमध्ये पावसामुळे राहत्या घराची भिंत कोसळून 3 जण गंभीर जखमी. पैठण तालुक्यात 24 तासांपासून मुसळधार पाऊस. वाशिममध्ये 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस. महादेव मंदिराजवळील धबधबा पुन्हा प्रवाहित. तर धबधबा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यामधील घाट नांद्रा या घाटात दरड कोसळली. घाट नांद्रा घाटात दरड कोसळल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद. जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळली. नांदेड जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं. गोदावरी नदीवरील नवा घाट पूल पाण्याखाली. हिंगोलीत पुराच्या पाण्यात अडकलेल्या 22 शेतकऱ्यांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढलं. कळमनुरी तालुक्यातील देवंजना शिवारात आमदार संतोष बांगर यांचं एनडीआरएफ सोबत बचाव कार्य. आमदार संतोष बांगर यांच्याकडून हिंगोलीत पुरात अडकलेल्यांचं रेस्क्यू. बांगर यांनी पुरातून 4 महिन्यांच्या बाळाला सुखरूप बाहेर काढलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पिशोर गावात पुराचं पाणी शिरलं. गावच्या रस्त्यांना नदीचं स्वरूप. पुराच्या पाण्यामुळे किशोरमध्ये सध्या जनजीवन विस्कळीत. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड शहराला पाणी पुरवठा करणारा वेळणा प्रकल्प ओव्हरफ्लो. वेळणा प्रकल्पाच्या सांडव्यातून पाणी वाहायला सुरुवात. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील देहगाव बंगला गावात पाणी शिरलेलं आहे. पाण्याचा निचरा करण्यासाठी व्यवस्था नसल्यामुळे घरांसह शाळा, जिम आणि वाचनालयात देखील पाणी शिरलं. छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तारांकडून अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी. सत्तारांचा कन्नड, सोयगाव, सिल्लोड आणि फुलंब्री या तालुक्यांमध्ये पाहणी दौरा. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील केळणा नदीला पूर. केळणा नदीच्या छोट्या पुलावरील वाहतूक बंद. पुरामुळे नदीकाठच्या अनेक शेतकऱ्यांचं नुकसान.